नमस्कार. वजन कमी करायचं म्हटलं ना तर जास्तीत जास्त सॅलड खा असं सांगितलं जातं. पण सॅलडला काय होतं, जास्त टेस्ट नसते, त्यामुळे आपण खायचा कंटाळा करतो. त्यासाठीच आज मी इथे करणार आहे भरपूर टेस्टी आणि भरपूर प्रमाणात हेल्दी असं सॅलड. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त कढईमध्ये थोडंसं पाणी उकळायला ठेवायचं. ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. पाण्याला चांगली खळखळ उकळी आल्यानंतर ह्यामध्ये घालायचे आहेत भरपूर मोड आलेले मूग. तर इथे एक बाउलभर मी मूग घेतलेले आहे. त्याला छान मोड आलेत, उकळत्या पाण्यामध्ये घातले. आता फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर इथे मी काकडी, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा आणि कोबी घेतलेला आहे. तर ते असं मी बारीक बारीक कट करून घेते. भाज्या घेताना ह्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालू शकता, जसं की उकडलेला बटाटा सुद्धा घालू शकता, बीट घालू शकता, गाजर घालू शकता, पुदिना घालू शकता. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता. पण मी काय म्हणते, जर प्रत्येक वेळी जेव्हा सॅलड करताना वेगवेगळ्या भाज्या वापरायच्या, म्हणजे भाज्याही आपल्या पोटात जातात सगळ्या आणि खायचा कंटाळा येत नाही, दरवेळी वेगळी टेस्ट. तर इथे माझं काकडी, टोमॅटो, कांदा, माझ्याकडे थोडीशी कैरी होती त्यामुळे कैरी घेतली आणि भरपूर असा कोबी घेतला बारीक चिरून. आता आपण हे कट करूस तर आपलं हे उकळून झालं होतं आणि मी चाळणी त्याला गार करायसाठी ठेवून दिलं होतं. तर आता एका मोठ्या बाउलमध्ये सगळ्या कट केलेल्या भाज्या मी काढून घेतल्या. तर इथे मी कैरीचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही इथे लिंबू घाला कैरी जेव्हा नसेल. तर आता ह्यामध्ये मी मीठ घातलं, थोडंसं तिखट घातलं आहे, जिरा पावडर घातलेली आहे आणि थोडंसं काळी मिरी पावडर घातलेली आहे. आता ह्या सगळं घातल्यानंतर उकडलेले मूग ते चांगले थंड झाले आहेत, आता ते सुद्धा ह्यामध्ये घातले आणि आता हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे सॅलड जर तुम्ही केलं ना तर मुलं अजिबात खायचा कंटाळा करणार नाही. जेवताना सुद्धा आपण ह्याला तोंडी लावू शकतो. तर आता ह्यामध्ये चाट मसाला घातला, वरनं छान कोथिंबीर घालायची आणि आपलं चटपटीत असं सॅलड तयार झालेलं आहे. असं सॅलड करायला मज्जाही येते आणि खायलाही मुलांना खूप आवडतं. लहानच काय मोठे सगळे अशा प्रकारे सॅलड केलं तर पोटभर खातात. तर नक्की करा. कसे वाटलं, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.